आज तर सकाळचं पार्सदार झाडाचं राहिलं होतं. पार्सदार म्हणजे सकाळची झाडझूड. आणि दादानं बकरं सोडून दिलं. आणि दादाला काही आज बकरा घेऊन जायचं नव्हतं, फक्त चूल पेटवली होती. दादाने दिलाय बकरं सोडून. मग काय झाडझूड केली पटापट. पुंजा बी भरून घेतला. होता नव्हता पुंजा तो डबल जाती गड्डा आहे तर ती लावून दिला आणि पुंजा नेऊन टाकला बाहेर. मस्त अशी झाडझूड झाली होती आता सकाळची. बकऱ्या गेल्या होत्या, पण घरातला पसारा तसाच राहिला होता गोधड्या उचल्याचा. मग आता लागली मी गोधड्या उचल्याली. आणि हाय बी पसारा आवरून घेतला घरातला सगळा. आणि मग काय दादाला चहा करून दिला. आणि मी तर चहा सकाळी घेत नाही, मी घेतो साखर पाणी. तर साखर पाणी करून घेतलं मस्त आणि पिऊ नाही घेतला. आता भाजीचा मेळ लावायचा होता. दादाला विचारलं भाजी काय करायचं. दादा म्हणत खुडून मिरच्याच्या वड्या. वड्या मस्त टाकल्या होत्या. आणि आता मला तांदूळ जिऱ्याची भाजी करायची होती. मिरच्या कापून घेतल्या होत्या आणि त्याच्यातच तांदूळ जिऱ्याची भाजी टाकली. आणि वरून तेल टाकलं आणि थोडंसं मीठ आणि ठेवलं त्याच्यावर झाकण. म्हणजे ते का तसंच वाफीनं शिजते तांदूळ जिऱ्याची भाजी. आणि लगे आता भाज्या झाल्या होत्या दोन्ही भाज्या उतरून ठेवल्या आणि मस्त असा चहा ठेवला आणि पिठाही चुरून घेतलं होतं. म्हटलं आता लई पसारा झाला ती, तर मग भाज्या काढून घ्यावा डब्यात. तर पटापट दोन्ही बी भाज्या काढून घेतल्या डब्यात. आणि आता पसारा इतका झाला होता का लय. म्हटला पसारा आता बाहेर नेऊन ठेवा, नाही तर या रूममध्ये एवढ्या माशा येतात का लय. म्हणून असा पसारा मी बाहेर नेऊन ठेवला. जो होईन तो मस्त असा चहा शिजला होता. चहा गाऊन घेतला आणि पिऊनही बी घेतला. कारण जीवाले जरासा आराम तर पाहिजे. आणि चहाचे भांडे नेऊन ठेवले. तुम्हाला म्हटलं ना माशा येतात. तसंही पगायला लागले पटापट. कारण का दादाले वावरात जायचं होतं भाकर घेऊन. मग मस्त अशा पोळ्या टाकल्या आणि स्वयंपाक उरकला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.